हां, तुम्ही म्हणाले नर्सरीबद्दल. हां, तर नर्सरीच्या बाबतीमध्ये की आता क्षेत्र थोडे थोडे राहिलेले आहेत, म्हणजे कमी झाले रोपांचे. कमी झालेत क्षेत्र. तर नर्सरीसाठी जे आहे ना, नर्सरीसाठी लोक कमी क्षेत्रामध्ये रोपवाटिका टाकतात असं आमच्या निदर्शनास आलं आहे. तर त्याचं एक स्टँडर्ड प्रमाण आहे की 1 किलो बियाणं हे 2 गुंठे क्षेत्रामध्ये टाकायला पाहिजे. म्हणजे अर्धा किलो बियाणं 1 गुंठा क्षेत्रामध्ये. ओके. एका एकरसाठी साधारणपणे 2.5 किलो बियाणं लागतं. 2.5 किलो बियाणं हे 5 गुंठे क्षेत्रामध्ये टाकायला पाहिजे. लोक काय करतात? कमी क्षेत्रामध्ये टाकतात, 2-3 गुंठ्यामध्ये टाकतात त्याला. तेवढंच बियाणं पण कमी हां, क्षेत्रात. कमी तुमचं क्षेत्रामध्ये म्हणणं आहे टाकतात. की मग त्यांनी काय होतं आहे की रोपाची साईज सारखी येत नाही, सारख्या प्रकारचे रोपं येत नाही. आणि मग ते लागवड केल्यानंतर पण तसंच होऊन जातं. जर तुम्ही हे स्टँडर्ड प्रमाण आहे याचं की अर्धा किलो बियाणं हे 1 गुंठ्यात टाकायला पाहिजे. कुठंही भारतामध्ये कुठल्याही राज्यामध्ये टाकलं तुम्ही ते हेच तर प्रमाण ती हेच प्रमाण ठेवलं पाहिजे. म्हणजे जर 2 एकर कांदा लावायचा असेल तर त्यांनी 10 गुंठे क्षेत्र जे आहे हे त्या रोपवाटिकेसाठी ठेवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी रोपाची जी काही साईज जी आहे ही सारखी येईल, वाढ सारखी होईल. आणि एकदा सारख्या प्रकारचं रोप लावलं तर ते शेवटपर्यंत चांगला परफॉर्मन्स देतं. याने तुमच्या उत्पादनामध्ये पण वाढ होते. कांदा छोटा आणि मोठा होत नाही, एकसारखा कांदा निघतो. चालेल. थँक्यू.